नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर हा तीव्र स्वरूपाचा आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी ढगफुटी देखील झाली आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे व काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर देखील आला आहे. तर सध्या राज्यात पावसाची स्थिती ही कशी राहणार आहे व यापुढे राज्यात पावसाचा प्रभाव हा कोणत्या स्वरूपाचा राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अंदाज घेणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. आजपासून म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला बंगालच्या उपसागरात जो कमी दाब तयार झाला होता त्याचा तीव्र स्वरूपाचा प्रभाव हा दिसणार आहे आणि त्यामुळेच आपल्या काही भागांमध्ये मेघगर्जनासहित विजांच्या कडकडासहित पाऊस होणार आहे. सध्या मेघगर्जनाची स्थिती कुठे आहे हे पण बघणं गरजेचं असतं. सध्या बघायला गेलं तर उत्तर महाराष्ट्राचा काही भाग ह्या भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना दिसते. त्याचबरोबर विदर्भात देखील आपल्याला नागपूरचा पश्चिमेकडचा भाग त्या भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना दिसते. इकडे मराठवाड्यात अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये, त्याचबरोबर धाराशिव, लातूर व दक्षिण मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना दिसत आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ठिकाणी आपल्याला ढगाळ परिस्थिती कायम दिसते आणि जोरदार स्वरूपाचा व हलक्या स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. तर आपण याच्या पुढे बघणार आहे की राज्यात कोणत्या भागांमध्ये 18 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे व जोरदार स्वरूपाचा अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे. तर ह्या आपण GFS मॉडेलनुसार बघूया. कोकण किनारपट्टीला बघायला गेलं तर रेड अलर्ट देखील दिलेला आहे. कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. इकडे मराठवाडा, विदर्भात देखील राहणार आहे. आणि 19 तारखेला मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मुंबईचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थोडासा पावसाचं प्रमाण कमी होते, विदर्भात देखील कमी होते. 20 तारखेला ह्या कमी दाबाचा प्रभाव हा गुजरातच्या दिशेने सरकलेला दिसेल. परंतु जो महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आहे, नाशिकला देखील 20 तारखेला अतिवृष्टीचा प्रभाव दाखवलेला आहे. आपण ECMWचा मॉडेल बघू. उद्या सोलापूर, त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, छत्रपती संभाजीनगर, विदर्भाचा काही भाग, नांदेड, अकोला, बीड या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा 19ला दाखवला, 18ला दाखवला. 19 तारखेचा अंदाज बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव हा ECMW मॉडेलने दाखवलेला आहे. त्याच वातावरणात थोडंसं काही वाढ होते आणि 20 तारखेला ह्या वातावरणात तीव्र स्वरूप येत आहे. तर आपण 18 तारखेपासून अंदाज सविस्तर बघणार आहे ह्या मॉडेलनुसार. ह्या मॉडेलने आपल्याला 18 तारखेला मध्यरात्री कोकण किनारपट्टी, त्याच्यानंतर सकाळच्या सत्रात आपल्याला नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, नागपूर, नांदेड, सोलापूर या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे. नांदेडच्या काही भागांमध्ये 18 तारखेला देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. म्हणजे मराठवाडा आणि विदर्भ 18-19 जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होते, परंतु 19 आणि 18 तारखेला या पावसाच्या प्रमाणात हे प्रभाव हा अधिक स्वरूपाचा राहणार आहे. कारण की त्याला कारण बघायला गेलं तर आपण पाहू शकता की जो अरबी समुद्रात एक पावसाचं मोठं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्याचा मुख्यतः प्रभाग हा आपल्याला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि जो आपला उत्तर महाराष्ट्राचा जो संपूर्ण पट्टा आहे या भागांमध्ये आपल्याला दिसत आहे. त्याला साथ बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरात देखील एक छोटासा कमी दाबाचा पट्टा तो सक्रिय आहे आणि जो दुसरा कमी दाबाचा म्हणजे त्याच्या अगोदरचा विशाखापट्टणमचा जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो आपल्याला इथे नागपूरच्या भागात आपल्याला दिसत आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. याचाच प्रभाव बघायला गेलं तर 19 आणि 20 तारीख ही राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी घडून आणणार, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. तर 20 तारखेला या वातावरणात थोडासा बदल होईल. नाशिक, कोकण किनारपट्टीला व मध्य महाराष्ट्र आपण पाहायला गेलं तर अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये, जुन्नर, पुण्याचा संपूर्ण भाग या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली ही 20 तारखेला देखील दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. परंतु 21 तारखेपासून वातावरणात खूप मोठा बदल होतोय आणि 21 तारखेपासून राज्यात पावसाचे प्रमाण हे आपल्याला कमी झालेले दिसणार आहे. सर्वप्रथम आपल्याला विदर्भातून पाऊस उघडलेला दिसेल, त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्रातून मराठवाड्यातून, त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातला पाऊस देखील 22 तारखेला काहीशा प्रमाणात हा आपल्याला कमी झालेला दिसत आहे. सध्या राज्यात कोणत्या भागात जास्त पाऊस झाला आहे बघायला गेलं तर विदर्भाचा काही भाग, इकडे उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर मराठवाडा, कोकण किनारपट्टी व रत्नागिरी ह्या काही भागांना आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसत आहे. परंतु राज्याचा जो मध्य महाराष्ट्र भाग आहे, म्हणजे जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्या भागात मात्र पावसाचे प्रमाण हे कमी स्वरूपाचं आहे. कारण की ह्या भागाला अजून देखील पावसाची अपेक्षा आहे. परंतु जो मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण किनारपट्टीचा जर विचार करायला गेलं तर ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे. काही ठिकाणी नदी नाले व पिकांचे नुकसान देखील झालेले आहे. अनेक शेतकरी म्हणजे संकटात देखील सापडला आहे. हा पाऊस जितका आपला फायदेशीर होता तितकाच हा पाऊस त्याच्या दुप्पटपटीने हानिकारक देखील या शेतकऱ्यांना ठरला आहे. त्याला एकमेव कारण म्हणलं तर जर बंगालच्या उपसागरात देखील कमी दाब होता आणि अरबी समुद्रात देखील होता, तर ह्या मॉडेलचा अंदाज एक बघणं गरजेचं राहील.
आपल्याला उद्या कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या देखील पाऊस राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. परंतु वातावरणात बदल होते, वारंवार वातावरणात बदल होते. जो कमी दाब बंगालच्या उपसागरात दुसरा कमी दाब तयार झाला होता, त्याची दिशा ही राज्याच्या विरुद्ध भागात आहे. म्हणजे आपल्याला याचा प्रभाव फक्त मराठवाड्यात दिसणार आहे, आपलं माफ करा, विदर्भात दिसणार आहे. आणि त्याच्यानंतर हा बिहार, झारखंड ह्या राज्यांमध्ये त्या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला दिसणार आहे. कारण की तो कमी दाब हा बंगालच्या उपसागरात एकदम वरच्या बाजूला तयार झाला आहे. त्याच्यामुळे त्याचा तीव्र काही एवढा प्रभाव आपल्याला हा राज्यात दिसणार नाही. आणि जे कोकण किनारपट्टीत म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये जो पाऊस पडणार आहे त्याला कारण बघायला गेलं तर अरबी समुद्रात बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव हा अधिक स्वरूपाचा आहे. त्याच्यातच आपली जी सह्याद्री पर्वतरांग आहे, त्या पर्वतरांगेला जे वारे आडले जातात आणि त्या वाऱ्यांथ्रूच आपल्याला कोकणात पाऊस झालेला दिसत आहे. म्हणून कोकणात पावसाचा कालावधी हा अधिक प्रमाणात राहणार आहे. आणि जो मध्य महाराष्ट्र व म्हणजे मध्य महाराष्ट्र पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, ज्या प्रदेशात पाऊस झाला नाही, या प्रदेशात पाऊस हा आपल्याला गणपतीत झालेला दिसणार आहे. नंतर वळेवाचा पाऊस चालू होईल आणि त्या पावसाचा प्रभाव हा आपल्याला नक्कीच दिसणार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे, त्याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल आणि आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ बघत असेल तर असाच हवामानाचा अंदाज ऐकण्यासाठी व रोजचे नवीन नवीन व्हिडिओ हवामानाचे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा. धन्यवाद.